नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोले भटुरे आणि मऊ मोकळा जिरा राईस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. ढाबा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आवडीने ऑर्डर केले जातात ते छोले भटुरे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ही रेसिपी अगदी सविस्तर आणि सुटसुटीत करून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. घरी जर पाहुणे आले, घरी एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल तर तुम्ही अशी ही मस्त बहारदार डिश नक्कीच बनवू शकता. सर्वात आधी आपल्याला छोले तयार करायचे आहे. त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी ते हे काबुली चणे किंवा छोले घेतलेले आहे. आता हे छोले एक पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर जरी हे छोले भिजवून ठेवले तरी चालतील. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून एक पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये अगदी कडकडीत उकळतं गरम पाणी मी घातलेलं आहे. गरम पाण्यामुळे छोले लवकर भिजायला मदत होते. आता यावर झाकण ठेवायचं आहे. इथे बरोबर आता 6 तास झालेले आहे. 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता छोल्यांचा आकार दुप्पट झालेला आहे. छोले अगदी मस्त असे टमटमीत फुगलेले आहेत. नखाने असा तोडून पाहिला तर या दाण्याचा तुकडा होतो आहे. आता भिजवताना जे पाणी घातलेलं होतं ते पाणी मी काढून घेतलेलं आहे. हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये हे भिजवून घेतलेले छोले घालायचे आहेत. या छोल्यांना खूप छान आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे म्हणून यामध्ये आपण खडे मसाले सुद्धा आज घालणार आहोत. आता छोले शिजण्यासाठी म्हणून यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं. त्यानंतर यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. सर्वात आधी एक तमालपत्र घातलेलं आहे. अर्धा ते 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. एक मोठी विलायची ती फोडून घेतलेली आहे. 2 वेलदोडे घेतलेले आहेत ते सुद्धा फोडून घेतलेले आहे. 4 ते 5 साधारण मी इथे लवंग घेतलेले आहे आणि अगदी छोट्या आकाराचा चक्रफूल घेतलेला आहे. सर्व मसाले छोल्यांमध्ये घातले आणि हे छोले छान मऊ शिजावे म्हणून अगदी चुटकीभर खाण्याचा सोडा मी यामध्ये घातलेला आहे. आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. कुकर मी गॅसवर ठेवणार आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि इथे मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. छोले अगदी छान मऊ शिजायला पाहिजे. छोले छान शिजले असतील तर भाजी पचायला हलकी होते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता छोले अगदी मस्त असे सॉफ्ट झालेले आहे. छोले छान शिजले असतील तर भाजीला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं. आता छोले अगदी परफेक्ट इथे शिजून तयार झालेले आहे. भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा, साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्यानंतर 2 मध्यम आकाराचे जाडसर चिरून घेतलेले कांदे मी इथे घातलेले आहे. त्यानंतर भाजीसाठी मस्त असा लाल बुंद गावरान टोमॅटो मी वापरलेला आहे. गावरान टोमॅटोमुळे भाजीला चव खूप छान येते. आता पाणी न घालताना अगदी मऊ बारीक अशी या सर्व साहित्याची पेस्ट किंवा आपल्याला इथे वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी न घालताना असं हे छान मऊ असं हे वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजी तयार करायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झालं. यामध्ये पाव चमचा मी जिऱ्याची फोडणी घातलेली आहे आणि लगेचच हे तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. हे वाटण तयार करत असताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी घातलं तर हा मसाला तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. शिवाय शिंतळे सुद्धा खूप उडतात. मसाला थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत. तर इथे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालायचं आहे. 1.5 ते 2 चमचा रोजच्या वापरातलं लाल तिखट मी इथे घातलेलं आहे. त्यानंतर 1.5 चमचा अगदी गच्च भरून धणे पावडर घातली. पाव चमचा हळद घातलेली आहे. 1.5 चमचा इथे मी छोले मसाला घातलेला आहे आणि फक्त या मसाल्यापुरतं म्हणून पाव चमचा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. मी इथे गावरान टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे आमचूर पावडर थोडी मी इथे कमी वापरली. आता मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत आणि या मसाल्याला छान असं दाणेदार टेक्स्चर येईपर्यंत हा मसाला आपल्याला इथे शिजवून तयार करून घ्यायचा आहे. मसाला इथे परफेक्ट शिजून तयार झालेला आहे आणि आता या स्टेजला यामध्ये हे शिजवून घेतलेले छोले घालायचे आहेत. या भाजीमध्ये मी छोले मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही इथे किचन किंग मसाला वापरू शकता किंवा घरगुती वापरातला कुठलाही गरम मसाला भाजीसाठी वापरला तरी चालेल. आता व्यवस्थित छोले आणि मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपण सुरुवातीला फक्त मसाल्यापुरतं मीठ घातलेलं होतं. आता या स्टेजला पूर्ण भाजीसाठी लागेल एवढं मीठ आपल्या चवीप्रमाणे इथे घालायचं आहे. एवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी बरोबर 4 ते 5 लोकांना पोटभर पुरते. आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर इथे आधीच मी 1 ग्लास पाणी बाजूला गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी छान असं उकळतं गरम मी इथे करून घेतलेलं आहे. भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी आपल्या आवडीप्रमाणे जास्त कमी वापरू शकता. ही भाजी छान भातासोबत आणि भटुऱ्यांसोबत खाता येईल अशी मी ठेवते आहे. भाजीला पूर्ण उकळी आल्यावर सुद्धा ही भाजी छान दाटसर बनून तयार होते.
भाजीला अगदी मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. भाजी पूर्ण आता इथे बनून तयार झालेली आहे. यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे. कसुरी मेथी मी आधीच तव्यावर थोडीशी गरम करून घेतलेली होती. हातावर अशी चुरून घालायची आहे. यामुळे अगदी ढाबा रेस्टॉरंट स्टाईल या भाजीला चव येते. आता ही भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही सर्व्ह करू शकता. मात्र या भाजीला अजून रिच फ्लेवर यावा, छान मस्त अशी ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवून तयार व्हावी यासाठी आपण या भाजीवर तडका मारणार आहोत किंवा तडका देणार आहोत. गॅस इथे मी आता बंद केलेला आहे आणि या भाजीसाठी आपल्याला एक खास तडका तयार करायचा आहे. आता इथे तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे भरून मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल अगदी छान धूर निघेपर्यंत गरम झालेलं आहे. गॅस मी आता इथे बंद करून घेतला. त्यानंतर पाव चमचा या तेलामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी घालायची आहे. 2 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहे. त्यानंतर अर्धा ते 1 इंच आल्याचे अगदी बारीक बारीक असे लांब आकारात तुकडे करून घेतलेले आहे. आल्याचा फ्लेवर या तडक्यात खूप छान लागतो. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हा मस्त असा तडका या भाजीवर सोडायचा आहे. तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही इथे मोहरीचं तेल वापरू शकता. तडका घातल्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही भाजी अशी छान झाकून ठेवायची. भाजी बनवून तयार झालेली आहे आणि आता छोल्यांसोबत खाण्यासाठी आपण भटुरे तयार करणार आहोत. त्यासाठी इथे रोजच्या वापरातलं हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे 1 वाटीभर. आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट वापरलं तरी चालेल. आता इथे आपल्याला साखर लागणार आहे. वेळेवर माझ्याकडे पिठी साखर नव्हती म्हणून 1 चमचा साखर मी घेतलेली आहे. ती थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे, पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. यामध्ये 1 मोठा चमचा भरून बारीक रवा मी घातलेला आहे आणि तुम्ही साखर पाहू शकता पाण्यामध्ये छान एकजीव झालेली आहे. थोडासा रवा घातल्यामुळे आपले जे भटुरे आहेत ते मस्त असे क्रिस्पी तयार होतात आणि छान चविष्ट बनून तयार होतात. हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत. त्याआधी यामध्ये मी दही घालते आहे. तर 1 छोटी वाटी भरून मी इथे दही घातलेलं आहे. दही फेटून घातलेलं आहे आणि थोडंसं आंबट असं ही दही मी इथे वापरलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं आंबट दही घातलेलं आहे. यामुळे हे पीठ छान फर्मंट व्हायला मदत होते आणि जे भटुरे आहेत ते मस्त असे गुबगुबीत होतात आणि छान मऊ लुसलुशीत बनून तयार होतात. आता सर्व कोरडे जिन्नस पिठामध्ये एकजीव करून घेतलेले आहे. त्यानंतर हे साखरेचं पाणी मी इथे घालते आहे. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही इथे 1 चमचा पिठी साखर वापरायची आहे. आणि आता आवश्यक तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ छान घट्ट असेल तर भटुरे छान गुबगुबीत तर तयार होतातच, शिवाय तेलकट अजिबात होत नाही. आता हे पीठ इथे भिजवून तयार झालेलं आहे. थोडंसं सर्वात शेवटी तेल लावते आहे आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. या पिठाला साधारण 10 ते 15 मिनिटं किंवा वेळ असेल तर तुमच्याकडे तर अर्धा तास असंच हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. पीठ जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत आपण जिरा राईस तयार करून घेऊ. तर इथे जिरा राईस तयार करण्यासाठी कुकरमध्ये अर्धा चमचा मी तेल तापत ठेवलेलं आहे. यामध्ये भरपूर असं जिरं घालायचं आहे. जर तुम्हाला शुद्ध तुपामध्ये फोडणी घालायची असेल तर तुम्ही इथे साजूक तूपसुद्धा वापरू शकता. आता जिरं छान फुललेलं आहे. मस्त असं इथे मी भरपूर जिरं वापरलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2 छोट्या आकाराचे तमालपत्र घातलेले आहे. तांदूळ मी आधीच धुवून ठेवलेले होते. 1 मोठी वाटी भरून इथे तांदूळ घेतलेला होता. मी इथे कस्तुरी काली मूछ तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता. आता तांदूळ व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तरी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी इथे मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला खूप असा मऊ भात हवा असेल तर तुम्ही इथे 2.5 ते 3 पट पाणी वापरू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित खालीवर असा हा भात हलवून घ्यायचा आहे. आता इथे कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरच्या 2 शिट्या झाल्यानंतर कुकरचं पूर्ण प्रेशर निघाल्यावर जिरा राईस कसा तयार झाला ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त असा मऊ मोकळा जिरा राईस बनून तयार झालेला आहे. आता आपल्याला भटुरे तयार करायचे आहे. भटुरेसाठी जे पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं ते छान फर्मंट झालेलं आहे. भटुरे तुम्हाला किती मोठे छोटे हवे त्यानुसार इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. साधारण 1 छोट्या लिंबूच्या आकाराचा असा मी गोळा इथे तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्व गोळे मी इथे करून घेतलेले आहे.
आणि आता हे भटुरे आपल्याला नेहमीच्या पुऱ्यांसारखेच लाटून घ्यायचे आहे. भटुरे लाटत असताना थोडेसे किंचितसे जाडसर ठेवायचे, म्हणजे ते छान फुलतात आणि मस्त असे मऊ तयार होतात. तर हे भटुरे लाटत असताना पिठाचा वापर करण्याची गरज नाही. अगदी हलकंच थोडंसं मी इथे तेल लावलेलं होतं. पीठ छान कडक असतं, त्यामुळे हे लाटण्याला किंवा पोळपाटाला चिटकत नाही. आता अशा पद्धतीने सर्व भटुरे मी लाटून घेणार आहे. आणि आता हे भटुरे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तळण्यासाठी कढईमध्ये तेल अगदी छान कळकळीत असं गरम झालेलं आहे आणि आता या गरम तेलामध्ये हे भटुरे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा टम्म भटुरा फुगलेला आहे. आपण गव्हाच्या पिठापासून हे भटुरे तयार केलेले आहे, त्यामुळे हेल्दी आहे. मात्र जर तुम्हाला मैद्यापासून बनवायचे असतील तर सेम या पद्धतीने तुम्ही मैदा वापरून हे भटुरे बनवू शकता. आणि मस्त दोघं बाजूनी छान तांबूस रंगावर हे भटुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा. आणि आता अशाच पद्धतीने सर्व भटुरे मी इथे तळून घेणार आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं होतं आणि 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये इथे 11 भटुरे तयार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने इथे तुम्हाला ही भाजी दाखवते. हे बघा, तडका दिल्यावर ही भाजी अशीच झाकून ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही सर्व करणार तेव्हाच यावरचं झाकण काढायचं आहे. अगदी मस्त असे हे चमचमीत छोले भटुरे बनवून तयार झालेले आहे. घरी जर पाहुणे आले, घरी जर छोटा मोठा कार्यक्रम असेल तर ही थाळी तुम्ही नक्कीच बनवू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. अशा छान आणि नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.